एखादा जर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जायला लागला तर त्याला इतर धर्माची लोक विरोध नाही करत, कारण त्यांनाही कळतं हा बरोबर बोलतोय. त्याला विरोध करणारे हिंदू असतात. काल परवा श्री क्षेत्र मडी येथे एक हिंदू मोर्चा झाला आणि मडी येथे संत श्रेष्ठ कानिपनाथ महाराजांचं समाधी स्थान आहे. शेकडो वर्षांचा इतिहास त्या देवस्थानला लाभलेला आहे. आणि ते मडीचं देवस्थान, तिथला काही परिसर, तिथल्या काही जमिनी, काही परधर्मीय मंडळी वक्फ बोर्डाकडे वाढण्याचा प्रयत्न करत आहे. वक्फ बोर्डामध्ये त्याच्या नोंदी लावल्या आणि ती हिंदूंची मालमत्ता, ते हिंदूंचं श्रद्धास्थान वक्फ बोर्डाच्या घशात जायच्या मार्गावर आहे. आणि म्हणून तिथला एक सरपंच आहे संजयजी मरकड म्हणून. तर सरपंचानं आवाज उठवला की हिंदूंना संघटित व्हा आणि ह्या धर्मस्थळावर जे संकट आलंय ते दूर लोटून लावण्यासाठी प्रयत्न करा. काल मोर्चा झाला. भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार पैलवान महेशदादा लांडगे पाटील होते. अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगताप होते. श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी नेते सागर भाऊ बेग होते. तिथल्या पाथर्डीच्या हिंदुत्ववादी आमदार मोनिकाताई राजळे होत्या. इतर मान्यवर मंडळी होती, साधू संत होते. आणि तिथं जे आपल्या या नेत्यांनी हिंदूंसाठी मत मांडले, हिंदूंसाठी भूमिका मांडल्या, मी 2 दिवसापासून पाहतोय सोशल मीडियावर त्या भूमिकेचा विरोध सर्वात जास्त जर कोण करताय तर हिंदू करताय. हिंदू विरोध करताय. तिथं पैलवान महेशदादा लांडगे पाटील म्हटले, मला फक्त हिंदूंचे मतदान झालं तरी बाद झालं, पण हिंदूंवर जर अन्याय होत असेल तर मी पेटून उठणार, जाहीरपणे बोलणार. आनंद कोणाला व्हायला पाहिजे? हिंदूंना व्हायला पाहिजे ना. त्या माणसानं सरळ भूमिका सांगून टाकली की मी का गप्प बसणार नाही, अन्याय का गिळून घेणार नाही, मी माझ्या स्वार्थाचा विचार करणार नाही. आज नेते मंडळी का बरं बोलत नाही चुकीच्या गोष्टींवर? एकच, पुढे निवडणूक आहे, मतदान लागणार आहे. सगळी अडचण काय आहे की पुढे चालून निवडणूक आहे आणि निवडणुकीला मतदान जर सगळ्यांचं झालं तर मी निवडून येईल, आणि त्याच्यामुळं जाहीरपणे चुकीच्या मुद्द्यांवर बोलत नाही. मग महेशदादा लांडगे पाटलांसारखा हिंदुत्ववादी आमदार जर जाहीरपणे म्हटला असेल की उद्या मी आमदार नाही झालो तरी चालेल, 3 टर्म आमदार आहे, पुढे आमदार झाले तर मंत्री होण्याचे चिन्ह आहे, आणि तो बाबा काय म्हणतोय, मी नाही आमदार झालो तरी चालेल म्हटलं, पण मी चुकीच्या मुद्द्यांवर बोट ठेवणार. माझी गाय जर कोण कापित असेल तर मी सहन करणार नाही. हिंदुस्थानातल्या जमिनी जर कोण वक्फ बोर्डाच्या घशात घालत असेल तर मी सहन करणार नाही. आया बहिणींना लव जिहाद मध्ये फसवलं जात असेल तर मी सहन करणार नाही. मला फक्त हिंदूंची मतं पाहिजे, मला इतरांची नको. याचा हिंदूंना आनंद व्हायला पाहिजे का मिरची झोंबायला पाहिजे? अहो, हिंदू समाजाला आनंद व्हायला पाहिजे की बाबा वर्षानुवर्ष जाहीरपणे हिंदूंची कोण बाजू घेत नव्हतं. ह्या देशात राहून एका धर्माचा नेता जाहीरपणे म्हणाला होता 15 मिनिटासाठी पोलीस बाजूला करा, मग हिंदूंची ताकद किती आणि मुसलमानांची ताकद किती आम्ही जगाला दाखवून देतो. असा काळ होता की हिंदूंची जाहीरपणे बाजू घ्यायची कोणाची मानसिकता नव्हती. आणि आज काही नेतृत्व अशी तयार व्हायला लागली की जाहीरपणे हिंदूंची बाजू घ्यायला लागली. हिंदूंना आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे. आणि सोशल मीडियावर पाहतोय जास्तीत जास्त कमेंट्स, जास्तीत जास्त पोस्ट ह्या हिंदूंच्या आहे. तुम्ही पण बघा, अभ्यास करा, त्यांच्या पोस्ट आहेत त्या. काहीच नाही, फक्त फूट जी पडलेली हिंदू धर्मात ती आपल्याला अजून संपवता आहे ना. मोठ्या प्रमाणात फूट पडलेली. मी तर आज गावागावात जाऊन सांगतोय, बाबा हिंदुत्वाच्या कार्याला मदत करता आली तर करावी.